जेवढी महादेवाची उपासना करणारे कर्दम ऋषी होते ना, अगदी तेवढ्याच ताकदीने ती अनुभूती सुद्धा महादेवाची उपासना करायची. पण भगवान भोलेनाथांची उपासना करत असताना काही कालांतराच्या नंतर तीच अनुभूती गर्भवती राहिली. गर्भवती राहिली. काही कालांतराच्या नंतर जेव्हा त्या अनुभूतीनं सुंदर मुलाला जन्म दिला, पण इकडे मुलगा जन्माला आला आणि तिकडे कर्दम ऋषी मरण पावले. जेव्हा तेच स्वतःच्या पतीचं प्रेत दारामध्ये, छोटासा मुलगा घरामध्ये पाळण्यात टाकले त्याला. पण पहिल्या काळामध्ये प्रथा चालू होती सती जाण्याची. मालक जर निघून गेले, पती गेले, तर बाईनं सती जायचं. तुम्ही पहा, काही काही मुलींचं 9 वर्षात 8 वर्ष वयात सुद्धा लग्न व्हायचं. मुलगी 10, 12, 13 वर्षाची होईपर्यंत कदाचित काळानं घाला घातला तर तेव्हा तिचे मालक निघून जायचे. परत लग्न करण्याची प्रथा चालू नव्हती. अखंड भगवान भोलेनाथांची उपासना करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्यांची जिवलग मैत्रीण, तिचं नाव रेणू. 10 वर्षाची 9 वर्षाची असताना तिचे मालक वारले. पण पहिल्या काळात असं होतं, बाईचा नवरा निघून गेला तर पूर्ण केस काढायचे, लाल कलरचे वस्त्र परिधान करायचे, तिने कुठल्याच शुभ कार्यात जाऊ नये, तिने कधी गोड खायचं नाही, तिने 4 चौकीत बसायचं नाही, परत लग्नाला सुद्धा परवानगी नव्हती. पण सर्व नियम बदलण्याचं कार्य राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलं. सती जाण्याची प्रथा चालू होती. अनुभूतीनं सुंदर श्रृंगार केला, सती जाण्याकरिता निघाली. पण तेव्हा पाठीमागून छोट्याशा लेकराचा आवाज आला, आई अगं कुठे चालली मला सोडून. तुम्ही पहा, एखाद्या वेळेला बाप नसेल तर बाप आणि आई होण्याचं काम त्याची माई करत असते. पण एखाद्या लहान वयातच एखाद्या लेकराची माई निघून गेली तर त्याच्यासारखा वनवास जगात कोणाचा होत नाही. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं म्हणजे माई बाप. कारण शेवटच्या श्वासापर्यंत जी प्रेम करत राहते ती आई असते. पहा, ज्याला आई नाही त्याला विचारायची किंमत काय आहे. तर रात्री 12-1 वाजता येऊ द्या, स्वतःची पत्नी मात्र झोपलेली असेल, एखाद्या वेळेला स्वतःचे लेकरं झोपलेले असतील, पण किती वय होऊ द्या, म्हातारी माय जर घरात असेल ना, रात्री 12-1 वाजेपर्यंत त्या म्हातारीचा डोळा नाही लागत. जेव्हा तिचा मुलगा तिच्या डोळ्यासमोर दिसल, तिच्या नजरेसमोर दिसल, तेव्हा त्या माईला झोप लागते आनंदाने. मी कायम सांगत असते, मायबाप काय करू शकतात लेकरांकरिता, तर मायबाप लेकरांकरिता स्वतःचा प्राण त्याग करतात, जीव देतात. म्हणून तर स्वाभिमानानं जगता यावं म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. मला सांगा ना, कधीतरी कुठल्या मायबापाने विचार केलाय की आपला मुलगा म्हातारपणी सांभाळेल की नाही? कुठल्या आईने विचारून जीव लावलाय लेकराला? 4-5 वर्षाचा होईपर्यंत रोज अंथरूण ओलं करतो. जगामध्ये माय बापाचे उपकार, आईचे उपकार नाही फेडू शकत कोणी. आयुष्यभर किती सेवा करत राहा, किती सेवा करत राहा, पण जो सांभाळ तिनं गर्भातही केलाय, जो सांभाळ तर हाताच्या फोडासारखं लहानपणापासून केलाय ना, जगात तेवढे त्रास, तेवढा हाल कोण नाही सहन करू शकत. तुमच्या माहितीस्तव सांगते, माझ्याकडे सुद्धा संस्थेमध्ये 70-75 मुली शिकतात. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला आई वडील दोन्ही नाही, असेही लेकर आहेत. अहो कधी कधी वय झाल्याच्या नंतर जेव्हा लेकराचं लग्न झालंय, कोणाचे मालक निघून जातात, कोणाचा मुलगा निघून जातो. पण सांगू तुम्हाला, 2.5 आणि 3 वर्षाचे लेकर असताना सुद्धा त्यांचे मायबाप गेले, अशा कित्येक घटना आहेत. जगामध्ये जर दुसऱ्याचं दुःख पाहिलं तर आपलं दुःख मोठं वाटत नाही तेव्हा. म्हणून तर सांगतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. भगवान परमात्म्याला सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत आईचं प्रेम काय असतं, बापाचं प्रेम काय असते प्राप्त व्हावं म्हणून देवाला सुद्धा मनुष्याचा देह धारण करून मृत्यू लोकामध्ये यावं लागलंय. म्हणून तर संत वर्णन करतात, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, तरी भावीन प्रीती, ऐसी
बाईचं माहेर तोपर्यंत जिवंत जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे. ज्या दिवशी माय बाप निघून जातात नाही त्या दिवशी खरा वनवास चालू होतो. भाऊजही विचारत नाही, भाऊ सुद्धा विचारत नाही. ते पाळण्यातलं छोटस बाळ आईला विनंती करते, आई अगं मला लहानाचं मोठं कोण करेल, माझा सांभाळ कोण करेल, मला कोण आंघोळ घालेल, माझी काळजी कोण करेल. छोटस बाळ आहे, नुकतंच जन्माला आलंय आणि इकडे सती जाण्याकरिता निघाली. उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकणार पण तेवढ्यात नारद मुनी आले. नारद मुनी सांगू लागले, अनुभूती अगं काय करतेस, खूप मोठा अपराध घडेल तुझ्याकडून. ज्या बाळाला तुझी गरज आहे, ज्या मुलाला तुझी गरज आहे, लहानाचं मोठं करण्याकरिता त्याचं सांभाळ करणं गरजेचं आहे. तू सती नाही जाऊ शकत, सती जाण्याचा अधिकार तुला नाही. अगोदर हा मुलगा सांभाळ, मुलगा लहानाचा मोठा कर आणि तेव्हा तुला सती जाण्याची परवानगी भेटेल. धावत पळत जेव्हाचे प्रेत 4 लोक उचलण्याकरिता आलेत, प्रेत चाललं होतं, प्रेतावरती हात ठेवला आणि अनुभूतीने शपथ घेतली, स्वामी हा मुलगा लहानाचा मोठा झाला ना तर तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेन. अनुभूती जेव्हा छोट्याशा मुलाला लहानाचं मोठं करू लागली, काही कालांतराच्या नंतर ज्या अनुभूतीचे पती करदम ऋषी निघून गेले, तर तुम्ही पहा सौभाग्य जिवंत असताना जगणं फार सोपं आहे, पण स्वतःचे मालक निघून गेल्याच्या नंतर जगणं फार कठीण आहे. त्या बाईला विचारा, जिचे मालक नाही तिला विचारा त्रास काय असतो, हाल काय असतात, लोकांचं बोलणं काय असतं, लोक किती द्वेष भावनेनं पाहतात, किती वाईट नजरेनं पाहतात प्रत्येक भागांच्या मध्ये. आणि मी सांगू तुम्हाला, पुरुष मंडळाला कुठल्याच गोष्टीचं घेणं देणं नसतं बाईमध्ये. सगळ्यात जास्त बाईला त्रास कोणापासून होत असेल तर तो बाईपासूनच होतो. बाईच बाईला मागं खेचण्याचा प्रयत्न करते, बाईच बाईला मागं ओढण्याचा प्रयत्न करते. कारण आपणच ठरवलेले नियम आहेत. एखादीचा नवरा निघून गेला, तिनं कपाळावरती टिकली लावू नये, तिनं 4 चौघात बसू नये, तिनं मोठ्यानं बोलू नये, तिनं मोठ्यानं हसू नये आणि तिनं कुठंच फिरण्याकरिता जाऊ नये, तिनं मोकळ्या मनानं राहायचं नाही. एवढंच नाही, गावातल्या एखाद्या व्यक्तीला साधं म्हणून काहीतरी एखादा विषय बोलत असेल तरी सुद्धा पाहणारी एवढ्या वाईट नजरेनं पाहतात की ही काही बोलत तर नसेल, ही बाई चुकीचं जर वागत नसेल, हे बाईचं काही चुकीचं तर नसेल, वाईट नजरेनं लोक पाहतात. मला सांगा, तिच्या हातात एका तिचा नवरा मरणं, नवरा जाणं तिच्या हातात, ते हातात असतं तिनं मरून दिलं नसतं. खरी त्यावेळेला तुमची गरज आहे, जेव्हा तिला सगळ्यांचा आधार संपेल, तिचा आनंद जेव्हा हिरावून घेईल, जेव्हा ती दुःखामध्ये असेल ना तेव्हा खरी तुमची गरज आहे जाऊन तिचं सांत्वन करणं, तिला साथ देणं, तिला समजावून सांगणं, तिची काळजी करणं. कधी कधी आम्ही विचाराव, ताई तुमचे मालक गेले तरी तुम्ही टिकली लावता. ती बाई सांगते, ताई इच्छा नाही होत लावण्याची, मालक वारलेत मान्य, पण कपाळावरती कुंकू नाहीतर टिकली नसेल ना तर लोक वाईट नजरेनं पाहतात. तो त्रास होऊ नये म्हणून टिकली लावावी लागते. माय आणि बाप होण्याचं काम त्या बाईला करावं लागतंय. स्वतःच्या जावेसोबत संघर्ष करायचा आहे. स्वतःची सासूबाई काहीतरी टोमणे मारते, काहीतरी बोलते, जाऊ सुद्धा कधी ना कधीतरी कुठले शब्द बोलल्याशिवाय राहत नाही. सौभाग्यवती असेल ना, जिचा नवरा गेलाय, शुभ कार्यामध्ये ती बाई जर आली तर सांगतात इथे अपशकुन घडला. हातात असता तर नवरा मरू दिला नसता, तो गेल्याच्या नंतर तर खरी तुमची गरज आहे तिचं सांत्वन करण्याची. अनुभूतीकडे सुद्धा वाईट नजरेने लोक पाहू लागले. काही राक्षसांनी तिच्यावरती वाईट नजर ठेवली, पण अखंड भगवान महादेवाची उपासना केली, भगवान परमात्माचा धावा केला. मुलगा लहानाचा मोठा झाला, आता सती जाऊ शकत नाही, भगवान भोलेनाथ प्रकट झाले आणि कित्येक राक्षसांचा वध केला. भगवान महादेवाची व्याकुळतेने प्रार्थना कराल, अंतःकरणातून त्याची उपासना कराल. किती मोठं संकट असू द्या, प्रत्येक संकट नष्ट होईल, पण कधी तेवढ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याची उपासना करावी लागेल. त्याची पूजा केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, पण कशी करावी? आता तुम्हाला काही गोष्टी सांगते. शिवमहापुराण कथेमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की आपण जेव्हा घरामध्ये म्हणतो, ताई घरामध्ये सुख नाही, घरामध्ये आनंद नाही, घरामध्ये संतती प्राप्त होत नाही, असं सांगितलं जातं. संतती प्राप्त व्हावं याकरिता सुद्धा
41 दिवस रोज भगवान महादेवाची उपासना करावी. वाटत असेल कोणाला मुलाचं लग्न होत नाही, 1 वर्षभर सांगितलंय की प्रदोष करायचा. प्रदोष करून सायंकाळच्या वेळेला भगवान महादेवाच्याकडे जेव्हा आपण बेलपत्र वाहतो आणि बिल्वपत्राच्या झाडाखाली तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा जाळायचा. किती? 1 वर्षभर. संतती प्राप्त होत नसेल तर सांगितलं 1 वर्षभर भगवान महादेवाची उपासना करून प्रदोष करायचे. त्यानंतर घरामध्ये सुख नांदत नाही. पितृदोष, काल सर्पदोष आणि वास्तुदोष हे ओळखायचे कसे माहितीये? तब्बल 21 दिवस 11 दिवस अखंड न चुकता तुमच्या जेवणात जर केस निघत असेल तर समजायचे आपल्याला पितृदोष आहे. आणि पितृदोष काढण्याकरिता काय करावं लागतं? पूर्वज निघून गेल्याच्या नंतर त्यांची अंत्यविधी असेल, दशक्रिया विधी असेल, त्यानंतर त्यांचं वर्षश्राद्ध असेल, 13वा असेल, गंगा पूजन असेल, या सर्व गोष्टी विधिवत पार पडल्या पाहिजेत. सध्या अंत्यविधी झाल्याच्या नंतर तुम्ही दशक्रिया विधीला सुद्धा आणि पुण्यस्मरण म्हणजे वर्षश्राद्ध करण्याकरिता सुद्धा पोरांकडे वेळ नाही. पण एकदा का पितृदोष लागला, आपण किती एखाद्या व्यवसायामध्ये प्रगती करण्याचं काम करू द्या, किती प्रगतशील आपलं व्हावं असं वाटत असेल तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही. का? पितृदोष असल्यावर. नंतर सांगितलंय काल सर्पदोष. काल सर्पदोष नष्ट व्हावा याकरिता त्र्यंबकेश्वरला जाऊन 3.5 दिवसाचा विधी करावा लागतो. 3 नंबर सांगितलंय वास्तुदोष. घर खूप मोठं आहे पण घरामध्ये अशांतता आहे, घरामध्ये प्रसन्नता वाटत नाही, घरामध्ये अजिबात मन लागत नाही, करमत नाही, त्यानंतर संतती प्राप्त होत नाही. वास्तुदोष. वास्तुदोष लागतो कधी माहितीये? जेव्हा आपण घराचं पूजन न करता घरात प्रवेश करतो राहण्याकरिता, तेव्हा. कसा लागतो? एखादा अशांत आत्मा म्हणजे एखादा अशांत होऊन व्यक्ती गेला असेल, वारला असेल की ज्याच्या इच्छा अपेक्षा पाठीमागे राहिल्यात, त्याचा अंत्यविधी झाल्यावर त्याचे हाडं कुठे टाकतो आपण? त्याच्या अस्थी कुठे टाकतो? गंगेमध्ये, बरोबर. आणि जेव्हा घर बांधकाम चालू करतो तेव्हा घरासाठी रेती कुठून आणता? वाळू कुठून आणता? गंगेमधून. तोच अशांत झालेला जीव, त्याची हाडं जेव्हा आपल्या घराला लागतात, बंगला किती मोठा असू द्या पण प्रसन्नता मात्र वाटत नाही. पण जेव्हा त्याच वास्तू शांती ब्राह्मणाच्याकडून विधिवत पूजा करतो, आपण अन्नदान करतो, तेव्हा मात्र घरामध्ये सुख समाधान आणि आनंद कायम नांदत राहतो. घर बांधकाम केलं पाहिजे. कुठल्या महिन्यात केलं पाहिजे असं सांगितलंय? श्रावण महिन्यामध्ये जर घर बांधकामासाठी काढलं तर कुठल्याच आडी अडचणी येत नाही. गृहप्रवेश करावा पण कुठल्या वारी करावा? तर सगळ्यात श्रेष्ठ वार सांगितलाय तो म्हणजे शनिवार. महादेवाची उपासना करत असताना, भगवान भोलेनाथाचं पूजन करत असताना उपासना पूजा केली पाहिजे. पण कुठल्या वेळेत पूजा करावी? तर सांगितलंय पहाटे 5:30 ते 5 या दरम्यान जो कोणी पुरुषोत्तम मास मध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये रोज स्नान करून देवपूजा करल त्याला सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य भेटतं आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य त्याच्या पदरी पडतं. कधी? 5 वाजता पहाटेच्या वेळी. म्हणून स्नान कधी केलं पाहिजे, कधी देवपूजा केली पाहिजे, कधी स्नान केलं तर त्याला कुठलं नाव दिलं जातं ते सांगते. पहाटे 3:30 ते 4:30 या वेळामध्ये केलेलं स्नान त्याला ब्रह्मस्नान म्हणतात. कधी? 3:30 ते 4:30 या वेळेत केलेलं स्नान ते ब्रह्मस्नान. नंतर 4:30 ते 5:30 या वेळामध्ये केलेलं स्नान ऋषी स्नान सांगितलंय. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेलं स्नान ऋषी स्नान सांगितलंय. नंतर 5:30 ते 6:30 या वेळामध्ये केलेलं स्नान मनुष्य स्नान सांगितलंय. 5:30 ते 6:30 आणि 6:30च्या नंतर केलेलं स्नान ते राक्षस स्नान सांगितलंय. आमच्या सहित सगळेच कोणतं स्नान करता तुम्ही? कोण उठतं बरं 5 वाजता? 5 वाजता कोण उठतं पहाटे? पुण्यामध्ये एकदा माझी कथा होती, तिकडं विचारलं मी ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? ती बाई म्हणे ताई आमच्या इकडं ब्रह्ममुहूर्त पहाटे 9 वाजता. कळत आहे तुम्हाला? देवपूजा केली पाहिजे पण देवघरात मध्ये सुद्धा
प्रपंचातले छोट्या छोट्या गोष्टी. संध्याकाळी मालक घरात येण्याच्या अगोदर घरामध्ये वाद चालू होत असेल तर दारापर्यंत आलेली लक्ष्मी सुद्धा परत जाते. आणि सगळ्यात जास्त माणसाला दारिद्र्य कशाने येतं शिवमहापुराण कथेत वर्णन आलंय. संध्याकाळच्या वेळेला भोजन करून जर भांडी एखाद्या पातेल्यात भरून ठेवत असाल का तर सकाळी घासू, सगळ्यात जास्त दारिद्र्य माणसाला तेव्हा प्राप्त होते. रांगोळी काढताना तुम्ही रांगोळी काढल्याच्या नंतर साईडनं 2-2 रेषा ओढता का? हा, ती वरून खाली ओढता की खालून वरती ओढता? वरून. कुठलाही व्यवसाय असू द्या, कुठलाही बिझनेस असू द्या, कुठलंही दुकान असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही. आपली प्रगती त्याच ठिकाणी थांबते. उन्नती व्हावी, प्रगती व्हावी असं वाटत असेल, असं सांगितलंय, ती रेष ओढत असताना खालून वरती ओढायची. ते व्यवसायामध्ये उन्नती होते, प्रगती होते. घरामध्ये जे काम धरले पुरुष मंडळींनी ते कामामध्ये यश प्राप्ती त्यांना होते. त्यानंतर देवपूजा केली पाहिजे, पण देवघरा कुठल्या साईडला असावा? भगवान परमात्माचं पूजन करत असताना आपलं कायम तोंड हे पूर्व दिशेला असावं. म्हणजे देवघराचं तोंड पश्चिमेला. तुमचं कसं आहे? आणि बऱ्याच जणी घर बांधतानाच काय करतात, किचनच्या बाजूलाच देवाचं मंदिर राहतं, किचनच्या बाजूला. आता किचन मध्ये तुम्ही काय काय भाज्या करता, काय काय करताय तुमची तुम्हाला माहिती. साधी भांडे जरी धुतली तरी भांड्याचं पाणी ते थेंब देवघरावरती जातात. म्हणून सांगितले त्या ठिकाणी नाही. सगळ्यात जास्त पवित्रता कुठं असावी? कारण तुम्ही एखादं गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल, एखाद्या वेदाचं पठण करायचं असेल, एखाद्या महामंत्राचा जाप करायचा असेल तर पवित्र ठिकाण मानलं जातं ते देवघर. देवघरामध्ये सुद्धा 5 प्रकारच्या देवता सांगितल्या आहेत. त्याला म्हणतात देव पंचायतन. ते 5 प्रकारच्या देवता जर देवघरात नसतील, आयुष्यभर किती पूजा करा तरी थोडेही फळ आपल्या पदरी पडत नाही. ते देव पंचायतन कुठले ऐकलेत का कधी? देव पंचायतन 5 प्रकारच्या देवता सांगितल्यात. प्रामुख्यानं त्यांचं पूजन देवघरात असलं पाहिजे. त्या जर देवघरात नसतील तर पूजनाचं फळ आपल्या पदरी पडत नाही. तर पहिल्या क्रमांकाला सांगितले भगवान शंकर. भगवान शंकर म्हणजे शिवलिंग रूपाने त्यांची पूजा करायची देवघरात. देवघरामध्ये भगवान महादेवाची मूर्त नसावी, मूर्तीचं पूजा करू नये. आणि तुळशीमध्ये सुद्धा शिवलिंग कधी ठेवू नये. शेवटच्या दिवशी कथा येते 6व्या दिवशी का जलंधराची पत्नी महान पतिव्रता जी वृंदा आहे, ते वृंदीचा श्राप आहे महादेवाला. म्हणून महादेवाच्या पूजनामध्ये तुळस चालत, मंजुळा वाहाल्या जात अजिबात नाही. मंजुळा आणि तुळस चालत नाही, ती भगवान विष्णूला. मग पहिल्या क्रमांकाला सांगितले भगवान शंकर. देव पंचायतन मध्ये ऐका बरं, उद्या विचारणार मी कुठले कुठले सांगितले. दुसऱ्या नंबरला सांगितले भगवान विष्णू. पहिले कोण? भगवान शंकर, बरोबर. दुसरे भगवान विष्णू. तिसरे भगवान गणेश. चौथे सांगितले माता जगदंबा. आणि 5वे सांगितले सूर्यनारायण. पहिले कोण? भगवान महादेव. दुसरे भगवान विष्णू.